हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना अपन केली। ये योजना आपकी मध्य प्रदेश में सुपर हिट हो गई, यहाँ भी सुपर डुपर हिट हो गई। या सभी हमारी बहनें उसका फायदा उठा रही है। बघा हे सरकारचं काम, अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं खात्यात पैसे, हे सरकारचं काम आहे। माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील, तिकडे तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे यायला लागले, पैसे यायला लागले। विरोधक बोलले लवकर काढा, पैसे आहेत का बघा, फक्त आकडे आलेत का बघा। माझ्या बहिणी बँकेत गेल्या, पैसे काढले, खरेदी केली, आपल्या मुलांसाठी केली, आपल्या परिवारासाठी केली। शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील, माझ्या बहिणी करत असतील। कारण परिवार कसा चालवायचा, कशी काटकसर करायची त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही। माझे भाऊ इकडे बसलेले आहेत, आपण सगळे बाहेर असतो, पण घर चालवणारी आपली भगिनी असते, बहीण असते। आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, खरेदी होईल, विक्री होईल, आणखी अर्थव्यवस्था बलवान होईल। आणि म्हणून मोदीजीने सांगितलंय हे महिला सक्षम तर देश सक्षम, महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर, आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान। आणि म्हणून महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल। आपला देश महासत्ता, आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे। लाडकी बहीण योजनेची मोठे अपडेट समोर आलेले आहे। पंढरपूरमधून जुलै हप्त्याला सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी काल झालेल्या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी पंढरपुरातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करत जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाल्याचे सांगितले। पंढरपुरातील कार्यक्रमामध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की ही सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाखो महिलांना त्याचा थेट लाभ मिळत आहे। त्यांनी सांगितले की ही योजना मध्य प्रदेशमध्ये यशस्वी ठरली आणि महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर महिलांना फायदा होत आहे। ते पुढे म्हणाले की या सरकारची सर्वात मोठी ताकद म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होतात। फक्त बटन दाबले आणि पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा झाले। अनेक महिलांना सुरुवातीला यावर विश्वास बसत नव्हता। विरोधकांनी देखील प्रश्न उपस्थित केले होते की पैसे खरोखर येणार का। मात्र महिलांनी स्वतः बँकेमध्ये जाऊन पैसे काढले, आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी खरेदी केली आणि त्याचा थेट फायदा कुटुंबालाच झाला। एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या भूमिकेचाही विशेष उल्लेख केला आहे। ते म्हणाले की घर कसे चालवायचे, काटकसर कशी करायची आणि कुटुंबाचा आर्थिक समतोल कसा राखायचा हे महिलांपेक्षा चांगले दुसरे कोणीही समजू शकत नाही। पुरुष बाहेर काम करत असतात, पण घराची जबाबदारी महिलांकडेच असते, महिलाच ती पार पाडत असते। त्यामुळे महिलांच्या हातामध्ये पैसे गेल्यास अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळते, बाजारामध्ये खरेदी वाढते, विक्री वाढते आणि राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचाही उल्लेख केला। महिला सक्षम तर देश सक्षम, महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर आणि महिलांचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान असे सांगण्यात आले। महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले। यानंतर सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सांगितले की काल झालेल्या आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यांनी सांगितले की बटन दाबण्यात आले असून आता थेट लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यांनी स्पष्ट केले की जून महिन्याचा हप्ता यापूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता, मात्र जुलै महिन्याचा हप्ता आतापर्यंत जमा झाला नव्हता। आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे। पात्र महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमासुद्धा झालेली आहे। म्हणूनच जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते नियमित तपासत राहा। शासनाकडून टप्प्याटप्प्याने रक्कम जमाही केली जात असते, तर काही लाभार्थ्यांना पैसे लवकर तर काहींना थोड्या विलंबाने मिळू शकते।
अशाच लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. काल झालेल्या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी पंढरपुरातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करत जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाल्याचे सांगितले. पंढरपुरातील कार्यक्रमामध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की ही सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाखो महिलांना त्याचा थेट लाभ मिळत आहे. त्यांनी सांगितले की ही योजना मध्य प्रदेशमध्ये यशस्वी ठरली आणि महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर महिलांना फायदा होत आहे. ते पुढे म्हणाले की या सरकारची सर्वात मोठी ताकद म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होतात. फक्त बटन दाबले आणि पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा झाले. अनेक महिलांना सुरुवातीला यावर विश्वास बसत नव्हता. विरोधकांनी देखील प्रश्न उपस्थित केले होते की पैसे खरोखर येणार का? मात्र महिलांनी स्वतः बँकेमध्ये जाऊन पैसे काढले, आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी खरेदी केली आणि त्याचा थेट फायदा कुटुंबालाच झाला. एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या भूमिकेचाही विशेष उल्लेख केला आहे. ते म्हणाले की घर कसे चालवायचे, काटकसर कशी करायची आणि कुटुंबाचा आर्थिक समतोल कसा राखायचा हे महिलांपेक्षा चांगले दुसरे कोणीही समजू शकत नाही. पुरुष बाहेर काम करत असतात, पण घराची जबाबदारी महिलांकडेच असते. महिलाच ती पार पाडत असते. त्यामुळे महिलांच्या हातामध्ये पैसे गेल्यास अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळते. बाजारामध्ये खरेदी वाढते, विक्री वाढते आणि राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचाही उल्लेख केला. महिला सक्षम तर देश सक्षम, महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर आणि महिलांचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान असे सांगण्यात आले. महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यानंतर सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सांगितले की काल झालेल्या आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यांनी सांगितले की बटन दाबण्यात आले असून आता थेट लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यांनी स्पष्ट केले की जून महिन्याचा हप्ता यापूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता. मात्र जुलै महिन्याचा हप्ता आतापर्यंत जमा झाला नव्हता. आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे. पात्र महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमासुद्धा झालेली आहे. म्हणूनच जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते नियमित तपासत राहा. शासनाकडून टप्प्याटप्प्याने रक्कम जमाही केली जात असते. तर काही लाभार्थ्यांना पैसे लवकर तर काहींना थोड्या विलंबाने मिळू शकते. अशाच लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह.